काही केल्याशिवाय जय जयकार होत नाही, प्रयत्नाशिवाय यश मिळत नाही आणि एक घाम गाळल्याशिवाय त्या सुखाची किंवा यशाची चव चाखता येत नाही. तर नमस्कार, बघा आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण याच्या माध्यमातून पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. आणि त्यामध्येच 2-3 पत्रक आले होते सोलापूरचं आणि गोंदियाचं. प्रथमतः हा पत्रक हे सोलापूरचं आलं, त्यावेळेस पोराने म्हणले हे फेक आहे, हे चुकीचं आहे, काय ते काय. मला हे कमेंट काय बाणगुळाने केलं, काही म्हणजे फेकत चांगलं कळत नाही, ह्या गोष्टी असतील. फक्त एक गोष्ट करा की ह्या मिशा गुराकी ठेवत नाहीत किंवा कुणीही ठेवत नाही. हे मिशी फक्त तोच व्यक्ती ठेवतो त्या क्षेत्रामध्ये आहे, तो समजून घ्या. आणि आतापर्यंतचा 8 वर्षाचा अनुभव आहे ह्या क्षेत्रामधील, त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की कन्फर्म करून सांगितलं. आधी सांगतो मी तुम्हाला, मी काही गोष्टीचे प्रूफ दाखवू शकत नाही ऑनलाईन, काही त्याला मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला. पण तुम्हाला सांगतोय ते अंशतः खरं सांगतोय. आता बघा, हा विषय होता, पूर्ण व्हिडिओ समजून घ्या आणि मगच कमेंट करा. कमेंट करायची घाई करू नका. आता संभाव्य तारीख 6 आहे, म्हणजे 7 तारखेला भरती आहे का नाही आपण हेच कळतो. आपण व्हिडिओ पूर्ण बघत नाही, स्किप करत बघतो असतो. माणूस पुढचा काय बोलतो, कसं बोलतो किंवा काहीच कळणार नाही. बघा, 6/6/24 ही संभाव्य तारीख आहे. संभाव्य काय असते तारीख, म्हणजे अंदाज घेतलेला असतो पुढचा की बाबा ह्या तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे, पण ती तारीख ही फिक्स नसते. बघा, परीक्षेला आपण बघतो की संभाव्य प्रश्नपत्रिका येतात बघा, संच असतो. म्हणजे संभाव्य, तो कळलं संभाव्य म्हणजे काय, ते अंदाजित तारीख असते. यांची अंदाजित तारीख आहे 6/6/2024 आणि त्याची तयारी ही त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे तयारीसाठी की जे मनुष्यबळ असेल किंवा ग्राउंड असेल, जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी ह्यांनी मागवलेली आहे. आणि तेच मागणीपत्र आहे, म्हणून ते मागणीपत्र कुठल्याही साईडवर नसते. ते मागणीपत्र हे अंतर्गत आहे. गटामधील सुद्धा एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर ती मागणी करावी पत्राद्वारे, आणि ती मागणीपत्र आहे. मागणीपत्र कुठल्याही सोशल मीडिया साईटवरती असेल किंवा एखाद्या डिपार्टमेंटच्या साईटला कुठेही अवेलेबल होत नसतं. ठीक आहे. त्यामुळे हे अंतर्गत गोष्टी आहेत. ह्या ग्राउंड उपलब्ध करून घेणं, साहित्य उपलब्ध करून घेणं, मनुष्यबळ पुरवणं, ह्या गोष्टी हे इंटरनल आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं मी हे असं म्हणून, त्यावेळेस तुम्ही हे क्रॉस केलं. पण जे काही आपले जुने व्यवहार आहेत 2019चे 16-17चे, त्यांना माहिती आहे की आरजे मोटिवेशन काय आहे. ठीक आहे. बघा, आता संभाव्य तारीख 6 म्हणजे 6 पासून ग्राउंड नाही. क्लिअर. आता बघ, मग ग्राउंड होणार कधी चालू, त्यामध्ये 2 गट आहेत पोरांचे. पण एक गट काय म्हणतो माहिती आहे का, एक अतिशहाणा गट म्हणतो की ऑक्टोबरला भरती चालू होईल, ऑक्टोबरला भरती होईल. एक गट म्हणतो की जुलैमध्ये भरती होईल. कोण म्हणते पावसामध्ये पडणार नाहीत, ते इलेक्ट्रिकल भरती आहे, पूर्ण चिप असतं, हे असतं, ते असतं. हे पोरांचे प्रश्न आहेत. ज्या लोकांना वाटते की भरती ऑक्टोबरला होणार आहे त्यांनी आर्य मोटिवेशन सबस्क्राईब करू नका, सोडून द्या. मला पैशाची गरज नाही, शासनाचे पगार मिळते, त्यामध्ये मी खुशी आहे, सुखी आहे. फक्त हे तुमच्याकरता व्हिडिओ बनवतो. ज्यांना वाटते ऑक्टोबरला ग्राउंड होणार आहे त्यांनी डायरेक्ट अनसबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला ब्लॉक करून टाका. आणि ज्या मुलांना वाटतं की आरजेचं ऐकायची, आपण तयारी करायची, त्याप्रमाणे मग आपलं सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत चला. बघा, भरती प्रक्रिया ही जूनला कशी होईल त्यापूर्वी गोष्ट समजून घ्या. कारण जोपर्यंत मॅटला गृहमंत्रालय निकाल देत नाही, कारण मॅटमध्ये केस पडलेले आहेत वयवाढीच्या, जोपर्यंत त्यावरती निकाल येत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया ही पूर्ण होणार कशी. कारण बघा, कुठल्याही डिपार्टमेंटवर कुठला लिगल इश्यू असेल, कुठलं लिगल तिथे पिटिशन पडलेलं असेल, जोपर्यंत ते क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढील मार्ग मोकळा होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे तारीख कसं काय येते पुढे, 7 तारीख कसं काय पुढे येते. अहो, हा आता गोंदिया एक गट आहे SRPFचा, सोलापूर एक गट आहे. हे DGP ऑफिस नाही किंवा हे पोलीस मुख्यालय नाही. हे तारीख फिक्स करायचं हे पोलीस मुख्यालय करतं, आणि पोलीस मुख्यालयच गृहमंत्रालयाचं अंतर्गत अहवाल घेऊन ते अहवाल कोर्टामध्ये पाठवत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या इथून नाही होत, ह्या गोष्टी पूर्णपणे मुंबईमधून होतात. गृहमंत्रालयाची ऑर्डर ते त्यांना फॉलो करणंच आहे DGP ऑफिसला, आणि ते ऑर्डर हे कोर्टामध्ये पाठवणंच आहे. त्यामुळं कोर्टातला भाग असेल तो हेतून चलत नाही. त्यामुळं ह्या तारखेचा, ह्या पत्रकाचा त्या केसचा आणि त्या पुढल्या गोष्टीचा काही संबंध येत नाही. हा विषय क्लिअर झाला इथं. मग आता वयवाढीचा विषय किंवा सर्व्हिसचा विषय असेल मराठा कास्टचा, हा गोष्ट काय आहे, तुम्हाला कोर्टाने विचारलेला आहे, तुम्हाला यावरती तुमचा निर्णय द्यायचा आहे गृहमंत्रालयाला. आणि त्यावेळेस बघा, आता
निर्णय कसा होय किंवा नाही येईल. होय आला तर काय प्रॉब्लेम येत नाही, जर नाही निर्णयांचा असेल तर यांना कारण द्यावं लागतं पुढे की यांना वहिवाट का द्यायचं नाही. त्यांना कारणे समजावून सांगायला लागेल कोर्टाला, मग ते कारण कोर्टाला पटले पाहिजे, हा विषय असतो. त्यामुळं डिपार्टमेंटवर रिस्क घेत नाही. कोण पुढलं कुठं करा उचवलं नाही म्हणून माझं कुठं कारण लिहून देताना त्यामुळे म्हणते हो, हा असा विषय असतो कुठला पण. त्यामुळे जो पुढला विषय आहे तुम्ही पुढल्या गोष्टी सोडून द्या. पाऊस शिव काय हो, आपल्याला ग्राउंड करणंच आहे. बघा बिहारला किंवा आपलं उत्तर प्रदेशला बघून घ्या, पावसामध्ये पोरं पळवले हो, चिखलामध्ये पोरं पळवले. आर्मीची भरती चिखलामध्ये होते. आणि ठीक आहे, आता मागच्या वर्षी बघून घ्या, मागच्या वर्षी पोलीस भरती चिखलामध्ये झाली होती. मुंबईची जी भरती होती ते मंडप मारून पाण्यातनं भरती घेतली होती. त्यामुळं आपण डिपार्टमेंटला चॅलेंज करू शकत नाही गोष्टीबद्दल ह्या की तुम्ही भरती हिवाळ्यामध्येच घ्या, थंडीतच घ्या, आम्हाला त्रास व्हायला नको, ह्या आपण गोष्टी बोलू शकत नाही. कारण जे लोक तयारी करतात ते ह्या गोष्टी बोलतच नाहीत. ऊन आहे, ते पाऊस आहे. तयारी करणारा मुलगा कुठेही कसंही कधीही पळू शकतो. त्यामुळे तयारी करा, अजून वेळ नाही गेले, गाफील राहू नका. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला लँग्वेज समजली नसेल, तुमची अजून काही डाऊट असतील तर आपलं व्हॉट्सअपवर तुम्ही मला हाय पाठवतो, प्रॉब्लेम मला विचारा, तुम्हाला सांगतो मी काय आहे ते. पण वेळेवरती काही कुणाचं ऐकून बोलत जाऊ नका आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. हे बघा, तुम्ही मला एखादी वाईट कमेंट केली, मला काय फरक पडणार आहे का? फरक पडणार नाही. मी ते कमेंटला आणि तो व्यक्तीला डायरेक्ट मी ब्लॉक करत असतो युट्यूबवरती. मला कशा लोकांची गरज नाही. आणि गोष्ट पहिली की मी हे चॅनल पैशाकरता चालवत नाही. ठीक आहे, बघा आता हा आपला विषय होता पूर्णपणे, त्यामुळे तुम्ही सोडून द्या विषय, ते बाकीचे काय आहेत ते ऑक्टोबर वगैरे तुम्हाला तयारी ठेवायची. आणि जर फॉर्मची तारीख ही वाढवून मिळाली तर 20 तारखेपर्यंत तुम्हाला वाढवून मिळेल. हे 5 ते 20-15 दिवस तुम्हाला वाढवून मिळेल. 25 पासून तुम्हाला ग्राउंडचा मार मोकळा होतो नंतर जूनच्या. कारण ही भरती ह्या निवडणुकापूर्वी आटोपून घेणं आहे. त्यामुळेच 5500ची स्ट्रेंथ ट्रेनिंगची वाढवलेली आहे. अजून ह्या व्हिडिओमध्ये बघा बोलण्यासारखं खूप आहे, अजून तुम्हाला सांगायसारखं खूप आहे, खूप गोष्टी आहे सांगायसारख्या. पण कसं असतं, तुमच्याकडे हे वेळ नाही आणि तो वेळ माझ्याकडे नाही. त्यामुळे जे योग्य आहे, जे तुमच्याकरता महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे.